सेंटर अर्थात पुणे या ठिकाणावरून प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स 1 या सब्जेक्ट अंतर्गत सूक्ष्म अर्थशास्त्राची तत्वे 1 किंवा त्यातील ब्लॉक 1 इंट्रोडक्शन प्रस्तावना यातील या अनुषंगाने युनिट 4 डिमांड अँड सप्लाय इन प्रॅक्टिस म्हणजेच मागणी आणि पुरवठा यातील एक सराव किंवा त्याच्यातील माहितीप्रमाणेच आपली अर्थव्यवस्था ही खरं तर प्रत्येक वेळेला बदलत्या स्थितीनुसार बदलत असते. स्थलकालपरत्वे भिन्नता ही देखील अर्थव्यवस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाची उपयुक्तता विधान असल्याचं पाहतो आपण. त्यामध्ये इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी अंतर्गत आपण मायक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करताना अनेक बाबीवर विशेष भर द्यावा लागतो. त्यातूनच डिमांड अँड सप्लाय इन प्रॅक्टिसेस किंवा प्रॅक्टिसमध्ये असणारी मागणी आणि पुरवठा या पद्धतींमध्ये किंवा किंमत हा घटक अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. या किमतीमुळे किंवा किंमत पातळीतील बदलाचा परिणाम हा मागणी आणि पुरवठ्यावर होत असतो. मागणी ज्या प्रमाणात बदलते त्याच प्रमाणात पुरवठा देखील बदलेलच असं सांगता येत नाही, परंतु किंमत पातळीत ज्या पद्धतीनं बदल होईल ती किंमत पातळी ही खऱ्या अर्थाने पुरवठ्यास प्रोत्साहन देत असते. त्याच पद्धतीनं जर किंमत पातळी कमी झाली तर मागणीला प्रोत्साहन मिळत असतं. त्यामुळं सूक्ष्म अर्थशास्त्रातल्या कोणत्याही एखाद्या घटनेबद्दल बाबीबद्दल त्याचा मायक्रो इफेक्ट काय आहे, सूक्ष्म परिणाम कोणत्या पद्धतीचा होऊ शकतो, या परिणामाच्या अनुषंगानं यामध्ये अभ्यास करणं किंवा अध्ययन करणं हे विद्यार्थ्याच्या दृष्टीने किंवा एक अभ्यासक म्हणून महत्त्वाची बाब असू शकते. यामध्ये आपण कोणत्या कोणत्या बाबीवर प्रकाश टाकणार आहोत. विशेष करून समतोलाचे निर्धारक डिटर्मिनंट ऑफ इक्विलिब्रियम म्हणजे अर्थव्यवस्थेत कशा पद्धतीने हा समतोल होतो किंवा एखाद्या वस्तूचे मागणी आणि पुरवठा हा किमतीत बदल झाल्यामुळे किती बदलू शकतो. वेगवेगळ्या वातावरणाच्या अनुषंगाने आपण ऋतुमानानुसार ज्या वेळेला मागणी पुरवठा करत असतो त्या पद्धतीमध्ये म्हणजे रेन सीझन झाला तर आता निश्चितपणे आपल्याला रेनकोटची मागणी सुरू होईल. ज्यावेळेला कोल्ड किंवा थंडीचं वातावरण असतं त्यावेळेला आपल्याला स्वेटरची मागणी जास्त वाढलेली दिसते. पावसाच्या दिवसामध्ये आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला छत्र्यांची मागणी कॅपची मागणी वाढलेली आपल्याला दिसून येते. याचा निश्चित परिणाम कशा पद्धतीने होऊ शकतो. उत्पादक आपलं उत्पादन घेत असताना बाजारपेठेतल्या किमती आणि त्याही बरोबर आपला उत्पादनाचा खर्च कशा पद्धतीने येतोय तो पाहत असतो. उत्पादनाचा खर्च म्हणजेच आपण म्हणूया इंग्लिशमध्ये प्रोडक्शन कॉस्ट. आता हे प्रोडक्शन कॉस्ट जेवढी कमी असेल लो असेल त्याच पद्धतीनं आपल्या वस्तूची किंमत ही निर्धारित केलेली असते. वस्तूची किंमत ठरवताना उत्पादकाला आपल्या उत्पादन खर्चाबरोबरच जास्तीचा थोडासा नफा मिळणं हे अपेक्षित असतं किंवा त्याचा मोबदला मिळणं अपेक्षित असतं. त्या अनुषंगानं प्रोडक्शन कॉस्ट प्लस प्रॉफिट याचा विचार करून त्याची किंमत त्या वस्तूची ठेवलेली असते. अर्थात त्यामध्ये ट्रान्सपोर्टिंग हा घटक सुद्धा आला, होलसेलर रिटेलर हा देखील घटक आला. म्हणजे नफा मिळताना वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळ्या घटकांचा विचार करता सर्व बाबीवर विचार करणं हा उत्पादकाच्या दृष्टीनं महत्त्वाचा भाग आहे. त्याच वेळेला आपली मार्केटमध्ये असणारी पत किंवा क्रेडिट हे कसं टिकवता येईल, क्रेडिटेबिलिटी ज्याची जास्त असेल त्याचा मार्केटमध्ये त्या वस्तूची डिमांड ही निश्चितपणे होत असते. आता एखाद्या वस्तूवरती आपण दुसरी बाब आपण म्हणू शकतो की मागणी असण्याची काही कारणंही असतात. त्याच्यामधले असणारी विश्वासार्हता देखील फार महत्त्वाची असते. म्हणजे उत्पादक उत्पादन घेतो म्हणजे पार्लेजी बिस्किटचं आपण जर उदाहरण घेतलं किंवा एखाद्या आपण निश्चित अशा पद्धतीची जी वेगवेगळी उदाहरणं आपल्याला जे अपेक्षित आहेत ती माइंडमध्ये घेऊ शकता आणि एक इमॅजिनेशन किंवा कल्पना करू शकता, गृहीत धरू शकता. या आधारावरती आपल्या लक्षात येईल की पार्लेजी बिस्किट असं प्रत्येक आपण जर शॉप पाहिलं तर अपवादात्मक शॉप असेल की त्या ठिकाणी ते विक्रीसाठी किंवा सेलिंगला ठेवलेलं नाही. म्हणजेच उद्योजकांनी अशा पद्धतीची मॉब पब्लिसिटी किंवा मार्केटिंग केलेलं आहे की हे बिस्किट प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचलेलं आहे, प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रत्येक जनरेशनला सुद्धा ते
पोहोचवण्याचं काम निश्चितपणे त्या कंपनीद्वारे केले. त्याची क्वालिटी किंवा गुणवत्ता जी आहे ती टिकवून ठेवण्याचं काम केलं. निश्चितपणे आता आपण पाहतो की महागाईच्या अनुषंगाने, वाढत्या किमतीच्या अनुषंगाने, प्रोडक्शन कॉस्टच्या जी काही प्राइस आहे त्याच्यामध्ये वाढ झाल्यामुळं क्वांटिटीमध्ये कमी केलेला दिसून येतो. म्हणजे वेगवेगळ्या अ, वस्तूंचे आकारमान जर आपण पाहिलं तर पूर्वीपेक्षा आत्ताचे आकारमान हे छोटे-छोटे दिसायला लागलेले आहेत आणि वस्तूच्या किमती वाढलेल्यामुळं त्याचं मिळणारं वेट किंवा वजन ते कमी मिळायला लागलेलं दिसतं. त्यामुळं समतोल निर्धारक करत असताना, मागणी आणि पुरवठ्याचा विचार करत असताना बाजारपेठेतली किंमत आणि उत्पादन खर्च हा देखील त्या ठिकाणचा विचारात घ्यावा लागतो. त्यामुळे समतोलावर मागणी आणि पुरवठ्यातील बदलाचे परिणाम हे निश्चितपणे दिसून येतात. ते कशा पद्धतीने होतील, किती होतील, ते त्या कालखंडावर किंवा स्थलकाल परत्वे भिन्नता आपण म्हणतो. जसं ठिकाण बदलेल त्यानुसार, म्हणजे मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर तिथं असणारी प्राइस हीच दिल्लीमध्ये असेलच असं सांगता येत नाही. तीच प्राइस त्याच वस्तूसाठी जर विचार केला तर मद्रासला असेल असं सांगता येत नाही. कारण ठिकाण बदललेलं आहे. कदाचित कालावधी देखील बदललेला असेल. म्हणजे पूर्वीच्या वस्तूच्या किमती ह्या आज त्याच किमती नसतात. तर निश्चितपणे त्याच्यामध्ये वाढ झालेली दिसून येते किंवा काही प्रोडक्शनचा प्रोडक्शन एवढं जास्त चांगलं किंवा मशिनरीच्या सहाय्याने केलं जातं किंवा क्वांटिटीज आपण म्हणूया की मॅक्झिमम केले जातात आणि मॅक्झिमम क्वांटिटीमुळे काही वस्तूच्या प्राइस ह्या कमी दरामध्ये किंवा अल्प दरामध्ये आपण मिळतात असं दिसून येतो. सर्व्हिस सेक्टरचा पूर्वी तितकासा विकास झालेला नव्हता. सेवा क्षेत्राचा म्हणजे बँकेच्या आपल्याला दारामध्ये जाऊन, रांगेमध्ये जाऊन उभं राहावं लागत होतं. परंतु आता आपण पाहतो की ऑल फॅसिलिटीज अवेलेबल ओव्हर मोबाईल. फक्त मोबाईलवरती सुद्धा अनेक सुविधा आता मिळत असणार दिसून येतात. म्हणजे समतोलावर ते गाठण्याच्या दृष्टीनं कोणत्या वस्तूची मागणी आहे किंवा कशा पद्धतीने त्याच्यात पुरवठा होऊ शकतो, उत्पादन कशा पद्धतीने होते. म्हणजे सेवा क्षेत्राच्या हॉटेलिंग व्यवसायामध्ये पण आपण पाहतो की आता ऑनलाईन पद्धतीने जर आपण एखाद्या वस्तूची मागणी केलेली असेल, मग ट्रान्सपोर्टिंगसाठी जरी आपली एखादी व्हेकल मागवायची असेल, तरी देखील ती फॅसिलिटी आपल्याला फास्ट मिळू शकते असं दिसून येतं. हॉटेलिंगमधला कुठलाही प्रोडक्शन असेल किंवा ऑनलाईन पद्धतीने शॉपिंग देखील आपल्याला घर बसल्या करता येऊ शकते. म्हणजे अशा पद्धतीची म्हणजे ऑनलाईन फॅसिलिटी वापरून आपण सर्व्हिस सेक्टरचा बेनिफिट्स घेऊ शकतो. अर्थात त्याच्यासाठीच असणारे ते चार्जेस आहेत. मायक्रो स्टडी तो इथं महत्त्वाचा ठरू शकतो. कारण एखाद्या ₹100ची जे गुड आपल्याला मागवायची असेल, तर त्याच्यासाठी किती पेड करावं लागेल, काय अमाउंट त्याच्यासाठी आपल्याला एक्सपेंडिचर देणं अपेक्षित आहे, याच्यातला समतोल साधणं, इक्विलिब्रियम करणं, त्यानुसारच वस्तूची मागणी आणि पुरवठा याच्यासाठी कशा पद्धतीने स्थिती असेल, ती समतोल आणि एकाधिकार समतोल पातळी गाठण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं अपेक्षित आहे. गव्हर्नमेंटच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण विचार करतो, त्यावेळेला अन्नधान्याची उपलब्धता ही मार्केटमध्ये कमी असते किंवा दुर्मिळता जाणवते. त्यावेळेला सरकार आपल्या रेशन धान्य दुकानाच्या मार्फत अन्नधान्य वितरण करण्याचं काम करतं. मग ही दुर्मिळता कव्हर करण्याच्या दृष्टीने सरकारने केलेलं शिधा वाटप जे आहे किंवा रेशन धान्य दुकानातून शिधा वाटप असं म्हटलं जातं. या शिधा वाटपातून मॅक्झिमम पॉप्युलेशनला ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतात आणि सर्व फूड्स किंवा प्रोव्हायडेड टू आपण म्हणूया व्हीट असेल म्हणजे गहू असेल, राईस असेल, तर त्याचा पुरवठा करण्याचं काम हे निश्चितपणे करत असतात. इन इक्विलिब्रियम ऑफ इक्विलिब्रियम अँड मल्टी इक्विलिब्रियम जे आहे ते साधण्याचा प्रयत्न होतो किंवा रेशन अँड द अलोकेशन ऑफ सोर्सेस ऑफ गुड्स ज्या आहेत त्या कशा पद्धतीने आहेत त्याला इम्पॅक्ट निश्चितपणे आहे. तो म्हणजे प्राईस किंमत समर्थन उपाय जे आहे तर प्राईस सपोर्ट मेजर्स जो आहे तो विचारात घ्यावा लागतो. किमान वेतन कायदा जो आहे, मिनिमम वेज लेजिस्लेशन कशा पद्धतीने आहे किंवा किती आहे, लवाच्या अनुषंगाने आर्बिट्रेज जे आहे ते पाहणं अपेक्षित आहे. कर ओझे किंवा ते वाटून न घेणं, शेअरिंग ऑफ टॅक्स किंवा बर्डन जे आहे ते कसं कमी करता येईल, किती करता येईल ते आपल्याला बघावं लागेल. याच्यातून कन्क्लुजनकडे आपण येणार आहोत. यामध्ये डिमांडच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण स्टडी करतो त्यावेळेला मार्केट प्राइस किंवा बाजार वक्र जो आहे, मागणी आणि पुरवठ्याचा बाजार यंत्रणेने निश्चित केलेला तो वर्णनात्मक दृष्टीने असेल किंवा त्यातील समतोल गाठण्याच्या दृष्टीने असेल, तो कशा पद्धतीने करता येईल. मार्गाने 2 बाजार शक्ती किंवा ची किंमत जी आहे ती बाजारात ठरवली जाते. चांगले आणि एकूण उत्पादित पुरवठा केलेले प्रमाण हे किंमत पातळी आणि प्रमाण मागणी याच्याशी संतुलित असू शकते. पुरवठ्याच्या विशिष्ट वैशिष्ट्यावर अवलंबून राहावं लागतं. त्याचबरोबर वेळेनुसार किंमत आणि प्रमाणातील तफावत हे देखील पुरवठ्याच्या आणि त्यातील मार्गक्रमण जे आहे
त्याच्यावरती मागणी कशा पद्धतीने आहे, आर्थिक चलांचा प्रतिसाद कशा पद्धतीने दिला जातो. आर्थिक चल म्हणजे इतर बाजारपेठेतले घटक, किंवा आपण असं म्हणूया की एखाद्याकडे भांडवल उपलब्ध असतं किंवा पैसा असतो, परंतु तो व्यक्ती ती वस्तू खरेदी करेलच असं होत नाही. इच्छा असूनही त्या व्यक्तीला जर त्या प्राईसमधून किंवा तेवढ्या अमाऊंटमधून आपल्याला काहीतरी नवीन घेणं किंवा नवीन मिळवणं हे जर शक्य असेल, तर आपण त्याच्यामधली इन्व्हेस्टमेंट वाढवण्याची शक्यता असते. म्हणजे मार्केटमध्ये आपण पाहतो की सध्या गोल्डची प्राइस जर आपण इन्क्रीज झालेली आहे, वाढलेली आहे, तर या वाढत्या प्राइसच्या अनुषंगाने या प्राइसमध्ये कशा पद्धतीने बदल होईल, ती किती असेल, याचा विचार करून लोक गोल्डची डिमांड करतील. काही वेळेला लँड डिमांड होईल, किंवा काही वेळेला आपण पाहतो बिल्डिंग किंवा कन्स्ट्रक्शन जे आहे त्याची डिमांड केली जाते, आणि या डिमांडच्या अनुषंगाने त्याची प्राइस ही बदललेली दिसून येते. ती जर डिमांड जास्त असेल आणि सप्लाय कमी असेल, तर प्राइस इन्क्रीज झालेली असेल. म्हणजे किंमत हा मागणी आणि पुरवठा या दोघांनाही साधणारा दुवा असल्याचं या ठिकाणी आपल्याला पुरवठ्याची काही विशिष्ट बाबी दिसून येतात, किंमतीच्या अनुषंगाने देखील दिसून येतात. त्यातील तफावत ही मागणी आणि इतर आर्थिक चलांना प्रतिसाद कशा पद्धतीने देते त्यावरती निश्चित होत असते. या डायग्रामवरून सुद्धा आपल्याला लक्षात येईल की डिमांड कशा पद्धतीनं जशा जशा प्राइस वाढत जातील तशा तशा पद्धतीने डिमांड ही घटत गेलेली दिसते, किंवा प्राइस जास्त असताना डिमांड ही वाढलेली आहे. आणि सप्लाय जो आहे तो सप्लाय जो आहे तो प्राइस वाढण्याच्या अनुषंगाने प्राइस इन्क्रीज झाली तर सप्लाय देखील वाढत जातो. या प्राइस इन्क्रीज होण्याने आणि डिमांडच्या अनुषंगाने जर विचार केला तर त्याच्यात तशा पद्धतीनं बदललेल्या स्थितीत बदल झालेला आपल्याला अनुभवायला येतो. त्यामुळे समतोल किंमत ही परिणामाची मागणी असलेली किंमत असते म्हणून परिभाषित केलेली जाते, आणि पुरवठा केलेले प्रमाण हे देखील निश्चित असतं. मागणी केलेले प्रमाण हे किमतीचे व्यस्त कार्य करत असतं. पुरवठा केलेले प्रमाण हे किमतीचे थेट कार्य आहे, आणि त्यातील दोन कार्य ही मागणी आणि पुरवठ्याची समतोलित किंवा त्याचा निर्धारक म्हणून काम करत असलेले आपल्याला अर्थव्यवस्थेत पाहता येतात किंवा पाहायला मिळालेले दिसतात. मागणी जशा पद्धतीने बदलत जाईल त्या पद्धतीनं पुरवठा देखील बदलत जातो. पुरवठा हा नाशवंत वस्तूच्या बाबतीत जो आहे तो करावाच लागतो किंवा केलाच जातो त्याच्याकडून, कारण किंमत कितीही बदलली तरी त्या पद्धतीमध्ये हा पुरवठा बदलेलच असं सांगता येत नाही. परंतु त्या पुरवठ्यात कशा पद्धतीचे बदल जे आहेत ते निश्चितपणे अपेक्षित असतात. ते किमतीनुसार होतात, परंतु नाशवंत माल असेल, शेती उत्पादन असेल, तर तो बाजारपेठेमध्ये पुरवठा हा केला जातो, किंवा हे या किमतीला पुरवठादार किंवा उत्पादक हा माल विकून आपला जे मिळतील ते पैसे घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं व्हेजिटेबल्स गुड्स असतील, मग त्याच्यातला ओनियन्स गुड्स आपण ज्यावेळेला पाहतो, कांदा असेल किंवा पालेभाज्या असेल, त्याच्या किमती कमी किंवा जास्त असतात. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की मेथी असेल किंवा टोमॅटो असेल, कांदा असेल, याच्या किमती सुरुवातीच्या टप्प्यात काही वेळेला खूप कमी दिसतात, किंवा ज्यावेळेला प्रोडक्शन नुकतंच सुरू झालेलं असतं त्यावेळेला 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये अशा पद्धतीने त्याच्या प्राइस जे आहे ते मग के जीमध्ये असेल, क्वांटिटीमध्ये असेल, त्याची बदललेली असते. आणि या बदलत्या स्वरूपाच्या प्राइसच्या अनुषंगाने अर्थव्यवस्था ही कशा पद्धतीने बदलेल, त्याच्यातून मिळणारं उत्पन्न, इन्कम हे कशा आहे किंवा कशा पद्धती असू शकतं, हे देखील पाहणं आपल्याला अगत्याचं ठरेल किंवा महत्त्वाचं असेल. त्यामुळं समतोल निर्धारण जे आहे ते समतोल किंमत आहे, किंवा ही परिणामाची मागणी असलेली किंमत आहे म्हणून त्याच्यातल्या परिभाषित केलेल्या असतात. आणि पुरवठा आणि मागणी या अनुषंगाने याच्यातला शिफ्टिंग डिमांड कर्व जो आहे तो कशा पद्धतीने बदलेल, म्हणजे वरच्या बाजूला जर स्थानांतरित झालेला असेल तर त्याच्यातली डिमांड ही वाढत्या स्वरूपाची दिसून येईल. मग डिमांड वाढलेली असेल म्हणजे अल्प डिमांड असेल तर तो खालच्या बाजूला असेल, दीर्घ किंवा लॉंग डिमांड असेल तर तो वक्र हा 0 अंशाच्या किंवा केंद्रस्थानाच्या बाहेरच्या बाजूला असेल. तो सरळ रेषेमध्ये डावीकडून उजवीकडे खाली उतरताना डिमांड कर्व झालेला दिसतोय. अ शिफ्ट इन डिमांड कर्व विल अफेक्ट द इक्विलिब्रियम प्राइस अँड इक्विलिब्रियम क्वांटिटी ॲज ए शोन इन फिगर 4.5. आता याच्यामध्ये असणारी जे काही डावीकडून उजवीकडं खाली उतरत जाणारा मागणीचा वक्र आहे, डिमांड कर्व आहे, तशा पद्धतीनं सप्लाय साईड ज्या वेळेला आपण पाहतोय, सप्लाय साईड ही कॉन्स्टंट जरी असली तरी त्याची प्राइस इन्क्रीज झालेली आहे. ग्राहकाची मागणी त्या अनुषंगाने बदललेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे मागणीतला असणाऱ्या बदलाचा परिणाम काय आहे आणि समतोलावर पुरवठा किंवा तुलनात्मक
त्याची जी स्ट्रॅटेजीज पद्धत मेथॉडॉलॉजी आपण म्हणूया पद्धती जी आहे ती कशा पद्धतीने आहे. समतोल स्थितीपासून सुरुवात करतो. नवीन समतोल स्थिती आहे किंवा नाही आहे ती निर्धारित कशी करता येईल त्याच्या मुळाशी किंवा त्याच्या कम्पॅरेटिव्हली यात बदल निश्चितपणे झालेला दिसून येतो. या मागणीतील बदलाचे परिणाम आणि समतोलवर हा पुरवठा तुलनात्मकरित्या दिसून आलेला दिसतो. आपण यात समतोल स्थितीपासून सुरुवात करतो. नवीन समतोल स्थिती ही कशा पद्धतीने आहे किंवा निर्धारित करता येते त्याच्या मुळाशी किंवा त्याच्या कम्पॅरेटिव्हली काय आहे ते पाहणं अपेक्षित असेल. सप्लाय कर्व जो आहे तो देखील वरच्या बाजूला स्थानांतरित आहे, खालच्या बाजूला स्थानांतरित झालेला दिसतो. परंतु त्याचे सप्लाय साईडमध्ये ज्यावेळेला वाय अक्षाकडेचा असेल त्यावेळेला त्याची प्राइस ही इन्क्रीज झालेली असेल, वाढलेली असेल आणि एक्स अक्षाकडे ज्यावेळेला असेल त्यावेळेला त्याचा पुरवठा हा कमी किमतीला बाजारपेठेत विकलेला दिसून येतो. त्यामुळे वरच्या बाजूला स्थानांतरित होणं हा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं उत्पादकाच्या दृष्टीनं फायदेशीर असणारा कर्व आपल्याला किंवा जो वक्र आहे तो आपल्याला दिसून येतो. त्यामुळं हा देखील सरळ रेषेतला असणारा वक्र SS2, SS1, SS3 हा SS3 ऐवजी SS2 हा प्रॉफिटेबल किंवा E2 ही जी समतोल बिंदू आहे, इक्विलिब्रियम बिंदू आहे तो आपल्याला फायदेशीर असलेला दिसून येतोय. E1 या ठिकाणी अर्थव्यवस्थेचा एकूण समतोल झालेला दिसून येतोय. परंतु सप्लाय जशा पद्धतीनं वाढत असेल किंवा वाढत्या स्थितीला देखील प्राइस इन्क्रीज होत असेल तर या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक फायदे होतात. त्या क्वांटिटेटिव्ह मेथडच्या अनुषंगानं त्याचे बेनिफिट्स हे दिसून येतात. E2 जे आहे ते आपल्याला जास्त फायदेशीर ठरतात. Q1, Q2, Q3 यात कशा पद्धतीने बदल आहे किंवा किती बदल आहे तो आपल्याला या ठिकाणी प्रकर्षाने जाणू शकतो. शिफ्ट इन सप्लाय कर्व, द डिमांड कर्व रिमेन unchanging will also affect both the equilibrium price and equilibrium quantity as soon as in figure 4.6 मध्ये दर्शवलेले आहे. प्राइस जे आहे ती SS2 किंवा SS1, SS3 हा सप्लाय कर्वच्या अनुषंगाने जशी प्राइस इन्क्रीज झालेली आहे तशा पद्धतीनं सप्लाय कर्व किंवा पुरवठ्याचा वक्र जो आहे तो वरच्या बाजूला स्थानांतरित आहे. क्वांटिटी 1 आणि क्वांटिटी 2, 3 हे जे आहेत त्या अनुषंगाने त्या ठिकाणी पुरवठा हा केला जातोय. त्या पुरवठ्यामध्ये OX अक्षावरती ही क्वांटिटी किंवा त्याचा सप्लाय जो आहे तो वाढलेला किंवा तशा पद्धतीनं वाढलेला दिसेल आणि प्राइस ही कशी बदललेली आहे ते आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळत असल्याचं आपण दिसून येतोय. एकाच वेळी याचं शिफ्टिंग म्हणजे डावीकडून उजवीकडे स्थानांतरित होणं किंवा खालच्या बाजूला किंवा वरच्या बाजूला स्थानांतरित होणं त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेत त्या किमती वस्तूच्या बदललेल्या दिसतात किंवा तशा पद्धतीने बदल जर झाला तर मागणी आणि पुरवठा या दोन्ही वक्र एकाच वेळी बदलतात का हे देखील तपासून पाहणं या गरजेचं ठरेल. कारण काही वेळेला मागणीत बदल होतात, काही वेळेला पुरवठ्यात बदल होतात. याप्रमाणे एकत्रित परिणाम जर त्याचा निश्चित केला तर निव्वळ परिणाम हा मागणी आणि पुरवठ्यातील सापेक्ष बदलावर अवलंबून असेल. तो मागणी पुरवठ्यातील बदल कशा पद्धतीने असू शकेल, किती असेल तो त्यामध्ये निश्चितपणे दिसून येईल. म्हणजे एकाच वेळी जर शिफ्ट केलेली मागणी आहे, पुरवठा आहे आणि या दोन्ही वक्र हा एकाच वेळी बदलतात का, ते कशा पद्धतीने बदलतात, किती बदलतात आणि ते तपासून पाहणं हे अगत्याचं ठरेल. वर विश्लेषण केल्याप्रमाणे एकत्रित परिणाम हा निश्चित केला जाईल. निव्वळ परिणाम आहे तो मागणी आणि पुरवठ्यातील सापेक्ष बदलावर अवलंबून असलेला दिसून येतो. तो मागणी पुरवठ्यातील बदल हा कितीनं बदलू शकेल, कसा बदलू शकेल तो या अनुषंगाने विविध त्याचा परिणामाचा थोडक्यात सारांश रूपाने जर विचार केला तर काही बाबतीत याच्यात बदल दिसून येतात. जेव्हा मागणी आणि पुरवठा यापैकी एक वक्र बदलतो तेव्हा दोन्ही किमतीवर परिणाम होतो. P आणि Q किंवा याचं असणारं प्रमाण जे आहे ते उत्पादन आणि किंमत पातळी हे निर्धारित केले जाऊ शकते. मागणी वाढ किंवा मागणी वक्र हा उजवीकडे शिफ्ट होतो, P वाढवते आणि Q देखील वाढतो. मागणीत घट किंवा मागणी वक्रमध्ये डावीकडे शिफ्ट P कमी करते आणि कमी त्याच्या अनुषंगाने तशा पद्धतीने प्राइस कमी झाली तर Q पुरवठ्यात वाढ होऊ शकते. त्यामुळं किमती जशा वाढतील तसं मागणीतला बदल किंवा प्राइस इलेस्टिसिटी जी आहे ती देखील बदलेल. पुरवठा वक्र हा उजवीकडे शिफ्ट होईल आणि P च्या अनुषंगाने त्याच्यात बदल झालेला आपल्याला दिसेल.
समतोल निर्धारण जे आहे ते एक गणितीय सादरीकरण असू शकतं. आम्ही एका साध्या संख्यात्मक उदाहरणाने याचं मांडणी किंवा विश्लेषणात्मक भाग आपण पाहू शकतो किंवा त्या अनुषंगाने कसे बदल हे दर्शवता येतात. म्हणजे बाजारपेठेत असणारा पुरवठ्याचा वक्र किंवा पुरवठ्याचा नियम जर आपण आठवून पाहिला तर याच्यामध्ये क्वांटिटी किंवा संख्यात्मक जशा पद्धतीनं पुरवठा वाढत जाईल तशा पद्धतीने मागणी किंवा किमतीत जशा पद्धतीने बदल होईल तशा पद्धतीने पुरवठा देखील वाढलेला दिसतो. म्हणजे वाढत्या किमतीला पुरवठा हा जास्त झालेला असतो, वाढत चाललेला असतो. म्हणजे ₹1 प्राइस असताना किंवा 100 ₹10 प्राइस असताना आपण म्हणूया ₹10 प्राइस असताना जर 20 क्वांटिटी एवढं प्रोडक्शन मार्केटमध्ये सप्लाय केलेलं असेल तर तशा पद्धतीनं प्राइस ₹11, ₹12, ₹13 अशी वाढत असताना क्वांटिटीची सप्लाय जी आहे ती सप्लाय आपण म्हणूया 20, 30, 40, 50, 60 अशा पद्धतीने वाढत जाईल. म्हणजे अगदी थोडासा जरी बदल झाला तर सप्लायमध्ये देखील तेवढ्याच प्रमाणात बदल करता येतो किंवा बदल झालेला आपल्याला अनुभवायला येतो. आता या सप्लायच्या अनुषंगाने किती सप्लाय होऊ शकतो तर ते डिपेंड आहे कुठल्या प्रकारच्या वस्तू आहेत त्या. टिकाऊ स्वरूपाच्या वस्तू असतील तर कदाचित दीर्घकाळात जर त्याच्या किमती वाढणार असतील तर दीर्घकाळाची वाट पाहत बसणं हे विक्रेत्याच्या दृष्टीनं ग्राहकाच्या दृष्टीनं आपण पाहतो तो महत्त्वाचा भाग असू शकतो. त्यामुळे समतोल आणि एकाधिकार समतोलाची विशिष्टता याचं पाहणं अपेक्षित आहे. अशा परिस्थितीचं परीक्षण केले आहे ज्यामध्ये एक अद्वितीय समतोल आहे. स्थापित म्हणजे एकल किंमत किंवा एकलशी संबंधित असणारे प्रमाण हे देखील त्याच्यात महत्त्वाचं ठरू शकतं. त्यामुळे समतोल निर्धारण करताना एक गणितीय सादरीकरण किंवा आम्ही एक साध्या संख्यात्मक उदाहरणाने याचे जर विचार केला तर समतोल हा निर्धारित झालेला दिसून येतो. विशिष्ट घटकांपर्यंत मी अशा परिस्थितीचे परीक्षण केले आहे किंवा त्याच्यातला होणारा बदल हा देखील आपल्याला तितकाच महत्त्वाचा ठरू शकतो. ॲप्लिकेशन रेशमी आणि दुर्मिळ वस्तूचे वाटप जे याच्यामध्ये सांगितलं आहे ते निश्चितपणे या अनुषंगानेच आहे किंवा मागणी आणि पुरवठा कशा पद्धतीने समतोल होऊ शकतो. बाजारपेठेतल्या किमती जर आता आपण पाहतो की काही वस्तूंच्या बद्दल दुर्मिळता ज्याची आहे त्या वस्तूंच्या बद्दल त्याची किमती ह्या वाढलेल्या असतात आणि या दुर्मिळतेच्या अनुषंगाने ज्या किमती वाढत जातात त्यावेळेला त्या किती वाढू शकतील, कशा पद्धतीने वाढू शकतील, त्याला काही मर्यादा ह्या निश्चितपणे असू शकतात. या वाढत्या किमतीच्या अनुषंगाने जर बदल झाला तर तो किती बदल होऊ शकतो. मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये होणारा बदल हा किंमत नियंत्रण करत असतो आणि कमाल मर्यादेपर्यंत किंवा कमाल स्थितीपर्यंत ही किंमत बदललेली दिसून येते. त्यामुळे वस्तूच्या किमतीवर लादण्यात आलेली स्थिती किंवा त्या अनुषंगाने बदल हा आपल्याला पाहावा लागतो. त्याच अनुषंगाने किती बदल होईल, कशा पद्धतीने बदल होईल, झालेला बदल किती फायदेशीर ठरू शकेल हा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं उत्पादकाच्या दृष्टीनं वस्तूचा बाजारपेठेतला जी एकूण स्थिती आहे ती त्याच्यावर परिणाम करत असते. त्याचबरोबर किंमत यंत्रणा आपलं जे उपाययोजना ठरवत असते किंवा किमतीवर कमाल मर्यादा हे निश्चित करणे म्हणजेच मोफत मागणी आणि पुरवठा शक्तीच्या ऑपरेशनला किंवा त्या अनुषंगाने असणारी परवानगी ही दिलेली दिसून येत नाही किंवा त्या पद्धतीनं मागणी केलेला घटक हा देखील सांगता येत नाही. त्यामुळे किंमत नियंत्रण त्याच्यावरची असणारी उपाययोजना किमतीवर कमाल मर्यादा हे निश्चित करणे म्हणजे मोफत मागणी आणि पुरवठा शक्तीच्या द्वारे परवानगी ही कशा पद्धतीने देता येईल ते पाहणं. किंमत समर्थन उपाय किंवा किंमत समर्थन म्हणजे अशा वस्तूच्या किमतीवर एक मजला निश्चित केला आहे किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातले बदल हे स्पष्टपणे जाणवतात. त्यामध्ये होणारे चढ उतार जे आहेत ते किती आहेत, कशा पद्धतीने आहेत ते आपल्याला पाहणं हे अपेक्षित असतं. वस्तू ज्या पद्धतीने मार्केटमध्ये विक्रीसाठी येत असतात त्या पद्धतीनं त्याची मागणी किंवा त्याचा पुरवठा हा निश्चित केलेला दिसून येतो किंवा त्याच्या अनुषंगाने त्याच्यातले बदल जे आहेत ते होत असतात. या ॲप्लिकेशनच्या अनुषंगाने किंवा अर्जाच्या अनुषंगाने रेस्टिंग किंवा शिधा कार्ड वाटपाच्या अनुषंगाने जर विचार केला तर निश्चित याच्यात बदल हे होत असतात. स्वस्त धान्य दुकानांमार्फत सरकार अन्नधान्य वितरण करत असताना ते कशा पद्धतीने करेल, किती करू शकेल ते आपल्याला पाहणं हे अगत्याचं ठरू शकतं. परंतु दुर्मिळता असेल एखाद्या वस्तूच्या संदर्भात तर ती सरकारची जबाबदारी असते की सरकार अशा अन्नधान्य दुकानामार्फत किंवा इतर काही सोयीसुविधा असतील त्यामार्फत त्याची वितरण व्यवस्था ही प्रकर्षाने राबवू शकतो.
त्याचबरोबर वस्तूचं वाटप किंवा किंमत नियंत्रण जे आहे ते निश्चित करताना किमतीतील किती बदल होऊ शकतात, कशा पद्धतीने बदल होऊ शकतात, समाविष्ट असलेल्या बाबी ज्या आहेत त्या वस्तूच्या किमतीवर लादण्यात आलेल्या आहेत. किंमत नियंत्रण उपाययोजना आणि किमतीवर कमाल मर्यादा हे निश्चित करणे म्हणजेच मोफत मागणी किंवा त्या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानामार्फत 4 रुपये किलो गहू असेल किंवा 2 रुपये किलो तांदूळ असेल तो वितरित करण्याचं काम शासनामार्फत केलं जातं. एखाद्या कुटुंबाला साधारण किती अन्नधान्य पुरवठा करणं अपेक्षित आहे त्या पद्धतीनं मग 15 किलो असेल, 20 किलो असेल किंवा 10 किलो असेल किंवा साखरेच्या बद्दल जर विचार केला तर 5 किलो साखर असेल किंवा 1 किलो साखर असेल. पूर्वी केरोसिन वितरण मात्र सरकारच्या मार्फत केलं जायचं आणि प्रत्येक कुटुंबाला काही प्रमाणात केरोसिन हे प्रत्येकासाठी 1 लिटर अशा पद्धतीने, कारण इंधन म्हणून जी सरकार शेतकऱ्यांची आपण म्हणूया किंवा कुटुंबाची प्रत्येकाची ती गरज होती. त्यामुळे ग्रामीण भागातला जर विचार केला तर अशा पद्धतीनं हे वितरण व्यवस्था दिली जायची किंवा केले जायचे. त्याच पद्धतीनं एज्युकेशन फील्डमध्ये ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला देखील किंवा आत्ताही जर आपण पाहिलं तर अंगणवाडी असतील, बालवाडी असतील, वेगवेगळ्या प्राथमिक शाळा असतील तर त्या प्राथमिक शाळेच्या मार्फत हा अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम हा शासनामार्फत केला जातो. कारण उपजीविका पूर्ण करणं, मिनिमम गरजा पूर्ण करणं, अन्न, वस्त्र, निवारा, मग त्याचबरोबर म्हाडासारखे जरी आता घरांची स्कीमा पाहतो, मग इंदिरा गांधी आवास योजना जवळ पाहतो आपण, त्यावेळेला या योजनेच्या मार्फत काय होतं, घरांची सुविधा हे शासन पुरवण्याचं काम करत असतं. मग याचे प्रोव्हाइड किंवा याचं सप्लाय कशा पद्धतीने होईल तर शासनाकडून काय आर्थिक मदत त्यामार्फत दिली जाते आणि स्थानिक जे काही उपलब्ध सुविधा असतील त्याच्यातून या घटकावरती सोयीसुविधा किंवा आधुनिक पद्धतीनं काही प्रोव्हाइड करता येऊ शकतं का ते पाहिलं जातं. तशा पद्धतीने सर्क्युलर GRs जे असतात ते शासनाचे येत असतात. त्यामुळं सूक्ष्म घटकाकडून मग समजा उदाहरणासाठी जर असा विचार केला की एखाद्या कुटुंबाला ज्यावेळेला सबसिडीजमध्ये गॅस दिला जातो, त्या गॅस देण्याचा किंवा सिलेंडर टाकी आपण म्हणतो त्यावेळेला ही सिलेंडर टाकी देण्याचं काय कारण असू शकतं, तर इंधन किंवा मूलभूत ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं इंधन हे आपण स्वस्त धान्य दुकानाच्या सॉरी त्या त्या एजन्सीजकडून ज्यावेळेला घेतो त्यावेळेला ते कमी दरात किंवा अल्प दरात जर मिळालं तर त्याचा बेनिफिट्स हा डायरेक्ट बेनिफिट आपण म्हणूया तो त्या कुटुंबाला होत असतो. कारण स्वस्त न मिळालेला हा सबसिडीचा गॅस जर वापरला तर डायरेक्टली त्याची 400-500 रुपये किंबहुना सुरुवातीच्या काळात आपण 1000 रुपये देखील त्याची बचत होत असते आणि अल्प दरामध्ये अगदी 400 रुपये 500 रुपये किमतीला सिलेंडर टाकी किंवा गॅस भरलेली टाकी जी आहे ती उपलब्ध होत होती. आणि त्यानंतर आत्ता आत्ता पाहतोय की आपण त्याच्या देखील किमती किंवा कमी कमी झालेल्या दिसतात, म्हणजे सबसिडीज ज्या आहेत त्या कमी झालेल्या आहेत. डायरेक्ट आपल्याला बेनिफिटचा जर विचार केला तर सबसिडी नसणारा गॅस आणि सबसिडी असणारा गॅस ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला त्याच्यातला असणारा जो डिफरन्स आहे ती म्हणजे आपल्याला सरकारकडून मिळालेली मदत आहे. मग ही अर्थसहाय्य किंवा मदत मिळणं म्हणजे सूक्ष्म किंवा घटकाचा विचार करताना मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण असं म्हणूया त्या कुटुंब प्रमुखाचं किंवा कुटुंबाचं येणारं इन्कम जे आहे ते डायरेक्टली याच्यात झालेली बचत म्हणजे एका वेळेला आपण म्हणूया की उत्पन्नामध्ये तशा पद्धतीचा करावा लागणारा जास्तीचा खर्च तो कमी प्रमाणात करावा लागतो किंवा मर्यादित करावा लागतो. म्हणून त्याचा डायरेक्टली असणारा संबंध जो आहे तो आपल्याला इथं उत्पन्न वाढीशी दिसून येतो. त्यामुळं तो उत्पादक तो जो कोणी कुटुंब चालक असेल तो त्या अधिकच्या पैशातून काही वस्तूची मागणी ही निश्चितपणे करू शकतो. त्यामुळं झालेली बचत ही पुन्हा तो मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या अनुषंगाने त्याची गुंतवणूक करेल, त्याची मागणी करेल. त्यामुळं छोट्या छोट्या घटकातून मिळणारं उत्पन्न अल्प उत्पन्न असेल परंतु ते मिळालेलं उत्पन्न हे जास्त फायदेशीर ठरू शकतं. त्याचा विनियोग हे चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो. त्यामुळं किंमत नियंत्रण उपाय किंवा किमतीवर कमाल मर्यादा कशा पद्धतीने आहे निश्चित करणे म्हणजेच मोफत मागणी आहे. पुरवठा शक्तीच्या ऑपरेशनला परवानगी देणं किंवा सप्लाय शिधामार्फत जे वाटप आहे ते करणं हे कुटुंबासाठी राज्यासाठी या अनेक दृष्टीनं फायदेशीर ठरू शकतं. महाराष्ट्रामध्ये जर सध्या विचार केला तर शासनाने शिवभोजन थाळी म्हणजे डायरेक्ट जेवणाची थाळी ही अल्प दरामध्ये उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे जे गरीब असतील, गरजू असतील त्यांना त्याची मागणी करण्यासाठीची लागणारी मिनिमम गरज ही त्यातून पूर्ण करण्याची स्थिती ही जाणवलेली दिसते किंवा पाहायला मिळाली. त्याचबरोबर आपण कोविड पॅन्डेमिकच्या काळात सुद्धा पाहिलं तर अनेकांच्या जे
अल्पभूधारक असतील, मध्यम भूधारक असतील, भूमिहीन शेतकरी, तर त्यांच्या नावे सरकारकडून अ, 2-2 हजार रुपये हे वाटप करण्यात आलं किंवा वर्षभरामध्ये अशा पद्धतीची वाटप हे 3 वेळा केल्यामुळं त्याचा फायदा 6,000 रुपयाचं उत्पन्न हे त्या कुटुंबाचं वाढलेलं आपल्याला दिसून आलं किंवा त्यातून त्यांना काही गरजा आपल्या पूर्ण करता येऊ लागल्या. त्यामुळं रेशनिंग दुर्मिळ आणि कोविड पॅन्डेमिकच्या काळात विशेष करून आपल्याला उत्पन्नही मिळवताना अडचणी येत होत्या आणि मिळालेलं उत्पन्न खर्च करताना देखील अडचणी येत होत्या. त्यामुळे त्याच्यातून दुर्मिळतेच्या जी मात करणं अपेक्षित असतं ती सरकारद्वारे करण्याचं काम हे निश्चितपणे केलेलं दिसून येतं. त्यामुळं मायक्रो इकॉनॉमिकचा स्टडी करताना, अभ्यास करत असताना सूक्ष्म अर्थशास्त्रात छोट्या-छोट्या घटकावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागतं आणि त्याच्यातून आपलं उत्पन्न हे किमतीनुसार किंवा दुर्मिळतेनुसार बदलावावं लागतं आणि बदललेल्या स्थितीत त्याच्यात होणारे बदल हे निश्चितपणे असतात किंवा निश्चित आपल्याला अनुभवायला मिळतात. त्याच्या पद्धतीत किंवा त्या अनुषंगानं होणारे बदल हे किती झालेले आहेत, किंमत नियंत्रण कशा पद्धतीनं आहे किंवा कमाल मर्यादा जी आहे त्या अंतर्गत समाविष्ट असलेल्या अशा वस्तूच्या किमतीवर लादण्यात आले आहे. किंमत नियंत्रण उपाय किंवा किमतीवर झालेले बदल हे आपल्याला पाहावे लागतील किंवा त्या अनुषंगाने पाहणं हे अगत्याचं ठरेल. किंमत समर्थन म्हणजे अशा वस्तूच्या किमतीवर एक निश्चित बाब केलेली असते किंवा निश्चिती ठरवून दिलेली असते. आता किंमत किती असावी, समतोल किंमत कशा पद्धतीने आहे, इक्विल प्राइस जी आहे ती कशा पद्धतीने आहे हे पाहणं किंवा म्हणणं हे थोडंसं कठीण असू शकतं. कारण एकसारखी प्राइस असणं किंवा त्या किमतीमध्ये कोणत्याही वस्तूच्या किमती असतील, उत्पादन असेल तर दरवर्षी किमान 10% इन्क्रीज होणं अपेक्षित असतं. म्हणजे महागाईचा दर हा 10% वाढेलच असा अंदाज हा सर्वसाधारणपणे आर्थिक विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जातो. तो जर विकासाचा दर घटता नाही आला, त्या पद्धतीनुसार प्राइस इन्क्रीज झाल्या नाही किंवा त्या पद्धतीने जर मालाच्या किमती वाढत आहेत तशा पद्धतीनं इन्कम सोर्सेस जर इन्क्रीज झाला नाही तर तिथं अनेक अडचणी येऊ शकतात किंवा गरिबी, बेकारी, बेरोजगारी याला आपल्याला सामोरं जावं लागतं. त्यामुळं टोटल पॉप्युलेशनचा विचार करता मॅक्रो इकॉनॉमीच्या अनुषंगाने जर विचार केला तर टोटल पॉप्युलेशनला ज्यावेळेला अशा पद्धतीनं प्राइस किंवा किमतीला सामोरं जावं लागतं त्यावेळेला त्याचा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं तोटा होण्याची शक्यता असते. बेकारी, बेरोजगारीला सामोरं जावं लागत असतं. अनेक वेळेला अनेक एम्प्लॉईज हे कमी केले जातात कामावर आणि ते करून उद्योग संस्था किंवा सरकार आपलं सोबळ किंवा आपलं स्थिती जी आहे ते टिकवण्याचा प्रयत्न करते. परंतु प्राईसमध्ये ज्या वेळेला बदल केले जातात, तर ज्यावेळेला मार्केटमध्ये चांगली स्थिती असेल, सुस्थिती असेल, त्यावेळेला केलेलं प्रोडक्शन हे जर मार्केटमध्ये पटपट विकलं जात असेल, त्याची डिमांड होत असेल, तर सप्लाय इन्क्रीज होऊ शकतो आणि प्राईस हे देखील त्याच्यातली इन्क्रीज असताना देखील त्याची डिमांड ही केली जाऊ शकते. कारण जे ग्राहक आहेत ते मागणी करण्यासाठी त्यांच्याकडे आवश्यक असणारं उत्पन्न हे जर उपलब्ध असेल तर चांगल्या स्थितीत हे झालेले बदल हे निश्चितपणे फायदेशीर ठरतात. किंमत समर्थन किंवा उपायाअंतर्गत जर विचार केला तर काही समाविष्ट केल्याप्रमाणे या वस्तूच्या उत्पादकांना विशिष्ट कमी किमतीत विकण्याची गरज हे निश्चितपणे नसते. कारण बाजार स्थिती जर बदललेली असेल, ग्राहकांची मानसिकता जर बदललेली असेल तर तशा पद्धतीनं प्राईस ही लो करणं किंवा कमी करण्याऐवजी त्यात इन्क्रीज करणं किंवा त्याच्यात वाढ करणं हे देखील महत्त्वाचं ठरेल. सरकारने निश्चित केलेल्या किमती म्हणजेच किमान किमतीवर म्हटल्याप्रमाणे फिक्सेशन किमतीचा अर्थ असा आहे की मागणी आणि पुरवठा या शक्तीचे विनामूल्य ऑपरेशन किंवा विनामूल्य स्थितीत त्यात बदल झालेला दिसेल किंवा तशा पद्धतीने तो इन्क्रीज झालेला दिसेल. त्यामुळे सरकारने निश्चित केलेल्या किमती म्हणजेच किमान किमती आहेत, त्याचबरोबर फिक्सेशन प्राईस लेवल जी आहे ती कशा पद्धतीने आहे, किती आहे, मागणी आणि पुरवठा या बाबतीत त्यात काही स्थिती ह्या निश्चितपणे दिसून येणार आहेत. त्यामुळे किंमत समर्थन म्हणजे अशा वस्तूच्या किमतीवर एक विशिष्ट प्रकारे निर्बंध ठेवणं किंवा एक समतोल पातळी कशी येईल. मग सरकारनं त्या ठिकाणी आपला जो काही कोठा असेल, म्हणजे साखरेच्या बद्दल जर बोलायचं झालं तर उद्योगधंद्यामध्ये साखर उद्योगामध्ये ज्यावेळेला मोठ्या प्रमाणावर साखरेचं उत्पादन होत असतं, विशेष करून आपण ऑगस्टपासून जर विचार केला तर तो मार्च-एप्रिलपर्यंत साखर उद्योग हा खऱ्या अर्थाने सुरू असतो. इतर वेळेला मात्र साखर उद्योगात इतर यंत्रसामग्री दुरुस्ती असतील, साफसफाई असेल, रिपेअरिंग असतील,
त्या कामाला प्राधान्य दिलं जातं आणि ऊस उत्पादन हे इतर वेळेला शेतकरी हे उत्पादन घेत असतात. परंतु क्रसिंग पिरियड ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला ऑक्टोबर नोव्हेंबरपासून अगदी जो सुरू झालेला असतो म्हणजे 4 किंवा 5 महिने त्या ठिकाणी क्रसिंग किंवा ऊस गाळप हे सुरू असतं आणि त्यावेळेला उत्पादित झालेली साखर ही सर्वच्या सर्व लगेच बाजारपेठेत विकलीच जाईल असं सांगता येत नाही. त्यामुळं आहे ते उत्पादन गोडाऊन्समध्ये स्टोरेज करावं लागतं. ते स्टोरेज केलेलं उत्पादन जे आहे ते विक्रीला न गेल्यामुळं साखर कारखान्यात येणारा जो खर्च असतो तो सरकारद्वारे करणं अपेक्षित काही प्रमाणात असतो. कारण सरकार तशा पद्धतीने त्या साखरेची खरेदी करतं आणि गोडाऊन्स निर्माण करतं आणि मग स्वस्त धान्य दुकानामार्फत असेल किंवा बाजारपेठेतले तेजीचा काळ असेल त्यावेळेला आपल्या सरकारी यंत्रणेमार्फत याचं वितरण व्यवस्थाही करण्याचं काम केलेलं असतं. त्यामुळे किंमत समर्थन उपायाअंतर्गत समाविष्ट केल्याप्रमाणे या वस्तूच्या उत्पादकांना विशिष्ट बाबीवर विशेष करून भर दिलेला असतो. ही विकण्याची गरज किंवा त्या त्या ठिकाणचं उत्पादन जे आहे ते विकण्याचं काम हे सरकारकडून केलेलं असतं. त्यामुळे सरकारने निश्चित केलेल्या किमती म्हणजेच किमान किमतीवर विशिष्ट करून बाबीवरती भर दिलेला असतो. किमतीचा अर्थ हा देखील पाहणं आवश्यक असू शकतं किंवा तशा पद्धतीने सांगता येऊ शकतं. किंमत समर्थन म्हणजे अशा वस्तूच्या किमतीवर एक बाबी किंवा एक विशिष्ट घटक हा विचारात घ्यावा लागतो. किंमत समर्थन उपायाअंतर्गत समाविष्ट केल्याप्रमाणे या वस्तूच्या उत्पादकांना विशेष करून त्याच्यात कशा पद्धतीनं समाविष्ट करता येईल, सरकार म्हणून त्याची यंत्रणा कशा पद्धतीनं कार्यान्वित होऊ शकते ते पाहणं हे मागणी आणि पुरवठ्याच्या अनुषंगाने महत्त्वाचं असतं. याच्यातला आर्बिट्रेज किंवा लवादच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण घटक पाहतो मध्यस्थी तो कशा पद्धतीने असू शकतो, तो उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधला जोडणारा दुवा असू शकतो. त्यामुळं यामध्ये एकाच वेळी खरेदी आणि विक्रीचा समावेश या अनुषंगाने केलेला असतो. म्हणजे ग्राहक म्हणून सुद्धा भूमिका पाळली जाते तसंच विक्रेता म्हणून देखील त्याला भूमिका पार पाडावी लागते. 2 किंवा अधिक बाजारपेठातील वस्तूमध्ये किमतीत हा फरक होईल का, तो किमतीत कशा पद्धतीने फरक करता येईल आणि मार्केटमध्ये जास्ती किमतीला ती वस्तू कशी विकता येईल या दृष्टीने लक्ष ठेवून असणारा घटक म्हणजे लवादाच्या अनुषंगाने आपण म्हणूया. याच्यात विसंगती काही वेळेला येण्याची शक्यता असते. लवादाचे उद्दिष्ट हे किमतीतील फरकातून नफा मिळवण्याचं आहे. किमतीत जेवढा फरक पडेल तेवढा जास्त नफा हा पुढच्या ग्राहकाकडून घेण्याचं काम हा मध्यस्थी किंवा व्यापारी वर्ग करत असतो. त्यामुळे त्यांच्या कृतीचा परिणाम म्हणजे कमी करणे किंवा त्यांची जी घटना चाललेली आहे किंवा त्या अनुषंगाने सरकार मग हस्तक्षेप करून अशा पद्धतीनं मायक्रो इकॉनॉमिक्सचा मायक्रो स्टडीचा हा सरकारी दृष्टिकोनातून निश्चितपणे अनेक बाबतीत हा फायदा होत असल्याला आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्यामुळे निश्चित किती फायदा होईल, कशा पद्धतीने फायदा होईल, त्या विसंगतीत कुठल्या कोणत्या आहेत त्याचा स्टडी करणं किंवा त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत ते आपल्याला पाहणं हे महत्त्वाचं ठरेल किंवा विद्यार्थी म्हणून त्याचं अध्ययन करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरेल. कोणत्या ऑब्जेक्टिव्हच्या अनुषंगाने प्राईस आणि डिमांड जी आहे ती चेंज झालेली असते. ज्या पद्धतीनं प्राईस थोडीशी जरी बदललेली असेल म्हणजे इतर परिस्थिती कायम असताना किमतीत थोड्याशा बदलामुळं मागणीत झालेला प्रचंड बदल म्हणजे मागणीचा नियम. इतर परिस्थिती कायम असताना किमतीत थोडासा झालेला बदल यामुळं पुरवठ्यावर होणारा परिणाम म्हणजे पुरवठ्याचा नियम असं म्हटलं जातं. या पुरवठा आणि मागणीच्या नियमामध्ये किंमत हा एक दुवा आहे किंवा किमतीशिवाय मागणी पुरवठ्यात बदल करणं किंवा त्या पद्धतीनं इन्क्रीज डिक्रीज होणं, कमी होणं किंवा जास्त होणं हे शक्य होत नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं मागणी पुरवठा जसा महत्त्वाचा आहे तशा पद्धतीनं किंमत हा घटक सुद्धा अभ्यास करणं, त्याचा किमतीवरचा भाग पाहणं हा मायक्रो इकॉनॉमिक्सच्या दृष्टीनं महत्त्वाचा घटक आहे. किमतीत जर बदल झालेले असतील, किंमत कमी झालेली असेल तर मागणी आणि पुरवठा हा निश्चितपणे बदललेला दिसतो किंवा त्याच्यात आमूलाग्र स्वरूपाचे बदल हे आपल्याला पाहायला मिळतात. या डायग्राममध्ये सुद्धा असं दाखवलेलं आहे. क्वांटिटी ऑफ मेजरम्स किंवा क्वांटिटी ऑफ मशरूम्स ज्यावेळेला आपण म्हणतो मशरूमची असणारी क्वांटिटी जी आहे ती मार्केटमध्ये झालेल्या सप्लाय सुरुवातीला दाखवले त्याचबरोबर डिमांड देखील दाखवलेला आहे. हा सप्लाय किंवा डिमांड कर्व आणि सप्लाय कर्वमध्ये प्राईस मशरूमची जी आहे ती ओ क्यू पर्यंत वाढलेली असलेली दिसून येते किंवा ओ क्यू एवढा सप्लाय आहे त्या सप्लायनुसार
त्याची असणारी प्राइस ही OP एवढीच आहे आणि त्यानंतर OP 0 एवढी असताना ती OP NA पर्यंत एवढी वाढलेली असल्यामुळं त्याची किंमत जर वाढत गेली मशरूमची, तर निश्चितपणे सप्लाय हा त्या पद्धतीनं जो आहे तो जरी वाढला किंवा कॉन्स्टंट सप्लाय असल्यामुळे त्याची प्राइस वाढलेली आहे. परंतु होणारी डिमांड ही सुरुवातीला DDमध्ये जी दाखवलेली आहे ती दुसऱ्या वक्रामध्ये DDच्या अनुषंगाने असणारा बिंदू हा निश्चितपणे OY अक्षाकडे आलेला दिसून येतो किंवा OY पर्यंतच आलेला आहे. म्हणजे निश्चितपणे काय सांगता येऊ शकतं की याची मागणी जी आहे ती त्या अनुषंगानं प्राइसमध्ये बदल झाल्यानंतर मागणी जी आहे ती वस्तूंची कमी झालेली आहे किंवा कमी क्वांटिटीची मागणी केलेली आहे आणि प्राइस त्या ठिकाणी वाढल्यामुळं त्याचा बेनिफिट्स हा उत्पादकाच्या दृष्टीने जास्त झालेला दिसून येतो. त्यामुळे उत्पादकाच्या दृष्टीनं फायदेशीर आहे, परंतु ग्राहकाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी मशरूमचा फायदा झालेला दिसून येत नाही. त्यामुळं क्वांटिटी आणि असणारी एकूण डिमांड सप्लाय याच्या प्राइसशी संबंधित हा भाग निश्चितपणे जोडलेला असतो. त्यामध्ये असणारी मध्यस्थीची भूमिका, लवादांची भूमिका ही देखील खूप कार्य करत असते. कारण बाजारपेठ ही प्रत्येक ठिकाणाला उत्पादक पोहोचू शकत नाही. त्यामुळे या मध्यस्थीच्या मार्फत म्हणजेच थोडक्यात असंही म्हटलं जातं की काही वेळेला मोटिवेशनलच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर मायक्रो इकॉनॉमिक्समध्येच एखादी वस्तू जर उत्पादन करता येत असेल तर ती चांगल्या पद्धतीने उत्पादन करावी की ती जगात त्याची मागणी असणं अपेक्षित आहे. परंतु दुसऱ्या बाजूला असंही म्हटलं जातं जर आपल्याला उत्पादन करता येत नसेल तर जगात चांगली असणारी वस्तू चांगल्या पद्धतीने ती विक्री करता यावी लागते. जर ज्याला हे स्किल असेल त्याला पॅकेजिंग स्किल आपण म्हणूया पाहिजे तर मार्केटिंग स्किल म्हणूया, यापैकी एक स्किल प्रत्येकाकडे असणं अपेक्षित असतं. म्हणजे निर्मितीमधलं असणारं योगदान तरी आपल्याला देता आलं पाहिजे किंवा मार्केटिंग करतानाच असणारं योगदान तरी आपल्याला देता आलं पाहिजे. त्यामुळे आर्बिट्रेज हे अशा पद्धतीनं आपल्यापर्यंत वस्तू म्हणजे आपल्या आपण पाहतो की मार्केटच्या दृष्टीने जर पाहिलं तर विशिष्ट प्रकारचा बाजार असेल त्या ठिकाणी आपल्याला त्या वस्तूची मागणी आता आपण पाहतो की वेगवेगळे मॉल्स असतील त्या मॉल्समध्ये आकर्षक पद्धतीने वेगवेगळ्या वस्तू ह्या मांडलेल्या असतात आणि या मॉल्समध्ये अगदी नजरेला दिसेल सहजासहजी आपल्याला पाहता येईल अशा वस्तूच्यावरती असणारं जे काही गिफ्टिंग आपण म्हणूया किंवा त्याच्यावरती असणारे होलसेल्स रेट्स असतील ते आकर्षित करणारे असतात. पॅकिंग त्याचं आकर्षक असतं. त्यामुळे निश्चितपणे त्याची मागणी आपण करण्याला प्राधान्य देत असतो. म्हणजे आपल्याला त्याची गरज आहे का नाही हे नंतरचा विषय, परंतु दिसता क्षणी आपण ती वस्तू मागणी करावी अशा पद्धतीची ही स्थिती आपल्याला मॉल्समध्ये असलेली दिसून येते. त्यामुळं अनावश्यक पद्धतीने आपल्याकडं ग्राहक हे अशा पद्धतीची मागणी करत असतात. मागणी केल्यानंतर त्याची लागलेली सवय आणि त्या सवयीमुळं पुन्हा पुन्हा होणारी मागणी यामुळं त्या वस्तूच्या किमती आणि त्याची डिमांड हे निश्चितपणे वाढलेले असतात. जशा पद्धतीने किमती वाढत जातील तशा पद्धतीनं त्याची जी काही प्रोडक्शन कॉस्ट आहे ती जरी तेवढी असली कमी असली तरी मात्र प्रॉफिट मिळवण्याच्या दृष्टीनं उत्पादक आपलं ते उत्पादन जास्ती चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये डिस्प्ले करत असतो किंवा शोकेस तुमच्या नजरेसमोर ठेवत असतो आणि याचंच बेनिफिट्स घेण्याचं काम हे त्या अंतर्गत केलेलं दिसून येतं. बाजारपेठेतील वस्तू ज्यामध्ये किमतीत फरक आहे किंवा विसंगती आहे, लवादाचे उद्दिष्ट किमतीतील फरकातून हे नफा मिळवण्याचे आहे, त्याच्या कृतीचा परिणाम हा झालेला दिसून येतो. त्याचबरोबर कमी करणे किंवा काही बाबतीत त्याच्यात बदल करणं हे देखील अपेक्षित असतं. त्या अनुषंगाने प्राइस जे आहे ते मशरूमच्या अनुषंगाने असेल किंवा इतर उत्पादनाच्या अनुषंगाने असेल ती कशा पद्धतीने बदलेल, किती प्रमाणात बदलेल. मिल्क प्रोडक्शनच्या बद्दल जर आपण बोलतो त्यावेळेला हे ॲग्रिकल्चर च्या अनुषंगाने असणारे गुड्स जे आहे शेतीपूरक व्यवसायाच्या अनुषंगाने आलेले गुड्स आपण म्हणतो त्याच्यापासून होणारे दुग्धजन्य पदार्थ असतील ते मोठ्या प्रमाणावर वाढलेले असतात. त्या वाढत्या पदार्थाची मागणी ही किती असू शकते, कशा पद्धतीने असू शकते, त्याचा समतोल साधण्याच्या दृष्टीनं हा प्रयत्न हा निश्चितपणे लवादाकडून केलेला आपल्याला पाहायला मिळत असतो. आता याच्यावरचे टॅक्सेस कशा पद्धतीने असतात, कराचं ओझे हे वाढून घेणे किंवा खालील परिस्थितीत कराचा भार हा कोण सहन करतो, जेव्हा मागणी पुरवठा किंवा पूर्णपणे लवचिक असते आणि पुरवठा हा सामान्य स्थितीला असतो. जेव्हा मागणी पूर्णपणे लवचिक असते आणि पुरवठा हा सामान्य असतो, जेव्हा पुरवठा पूर्णपणे लवचिक असतो आणि मागणी ही सामान्य आकाराची असते किंवा जेव्हा पुरवठा हा पूर्णपणे लवचिक असतो आणि मागणी
सामान्य आकाराची किंवा सामान्य स्थितीला जाते जेव्हा जेव्हा जशा पद्धतीने याच्यात बदल होतो. म्हणजे पुरवठा असेल, मागणी असेल, मागणी आणि पुरवठा या दोघांत सामान्य स्थिती किंवा असामान्य स्थिती ही कशा पद्धतीने होऊ शकते. त्यात पूर्ण लवचिकता असणे किंवा पुरवठा हा सामान्य असणे हा देखील त्याच्यातला महत्त्वाचा भाग असू शकतो. जेव्हा पुरवठा हा पूर्ण लवचिक असतो त्यावेळेला मागणी ही सामान्य आकाराचं असतं. हे किती किंवा त्या त्या वस्तुस्थितीच्या अनुषंगाने त्याच्यात बदल झालेला आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यामुळं कर रूपाने झालेले बदल कर रूपाने झालेले बदल हे किती. त्याचबरोबर जेव्हा मागणी आणि पुरवठा यातला समतोल किंवा लवचिकतेची स्थिती ज्या वेळेला पाहतो आपण त्यावेळेला अल्प प्रमाणात झालेला किमतीतला बदल हा मागणीतला बदल घडून आणू शकतो, पुरवठ्यातला बदल घडवून आणू शकतो. परंतु काही वस्तूंच्या बाबतीत किमतीत कितीही बदल झाला, पुरवठ्यातही कितीही बदल झाला तरी तशा पद्धतीने मागणी वाढेलच असं सांगता येत. कारण काही वस्तूची मागणी ही गरजेपुरती, कारण मिठाच्या मागणीच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण विचार करतो किंवा पुरवठ्याच्या दृष्टीने विचार करतो त्यावेळेला किमतीत कितीही बदल झाला तरी मिठाची मागणी कितीही प्रमाणात बदलेल असं होत नाही. त्यामुळे किमतीनुसार बदल होणं किंवा आवश्यक वस्तू, अत्यावश्यक वस्तू कुठल्या कुठल्या आहेत, स्टोरेज करता येणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत त्या दृष्टीने देखील त्याचा विचार करावा लागतो. जेव्हा मागणी ही पूर्णपणे लवचिक असते आणि पुरवठा हा सामान्य असतो त्या स्थितीच्या अनुषंगाने जेव्हा पुरवठा आणि मागणी याच्यात सतत होणारे बदल, वारंवार होणारे बदल हे किती प्रमाणात असू शकतात, कशा प्रमाणात असू शकतात ते आपल्याला पाहणं हे अगत्याचं ठरेल किंवा आवश्यक ठरू शकतं. जेव्हा मागणी पुरवठा याच्यातला होणारा समतोल हा किती असेल तो लवादाच्या अनुषंगाने सुद्धा विचार करणारा भाग असू शकतो. ज्यामध्ये एकाच वेळी खरेदी आणि विक्रीचा समावेश असतो. म्हणजे तोच ग्राहक म्हणून असू शकतो, तोच लगेच विक्रेता असणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही भूमिका पार पडताना या लवादाच्या दृष्टीनं मशरूम क्वांटिटीचा असतील किंवा इथे जो ग्राफ दाखवलेला आहे त्यात डिमांड आणि कर्व हा कशा पद्धतीने बदललेला आहे, कोणत्या स्थितीत बदल झालेला आहे, किमतीतील फरकातून नफा मिळवण्याचे जे प्रमाण जे आहे ते कशा पद्धतीने आहे, त्यांच्या कृतीचा परिणाम म्हणजे तो कमी करणं किंवा जास्त करणं कशा पद्धतीने करता येऊ शकतो. तो वेळेची खरेदी आणि विक्रीचा समावेश याच्यामध्ये होतो. दोन किंवा अधिक बाजारपेठेतील वस्तू ज्यामध्ये किमतीत फरक आहे किंवा विसंगती दिसून येते तो दर्शवलेला आहे. लावाचे उद्दिष्ट हे किमतीतील फरकातून नफा मिळवण्याचे आहे आणि त्याच्या अनुषंगाने किंवा कृतीचा परिणाम म्हणजे तो कमी करणं आहे किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात बदल करणं आहे. तो कशा पद्धतीने करू शकतो, तो किती करेल हा पाहणं आपल्याला अभ्यासाचा भाग असू शकतो किंवा त्याच्यातून होणारा अभ्यास हा अत्यंत चिकित्सक किंवा तुलनात्मकरित्या असू शकतो. त्यामुळं जशा पद्धतीने आपण या ठिकाणी गणितीय मेथड असेल किंवा इतर बाबी आपण पाहिल्या त्यात शिफ्टिंग कर्व जो आहे तो फार महत्त्वाचा ठरू शकतो किंवा समतोल निर्धारण जे आहे ते पुरवठ्याप्रमाणे त्याचं मागणीचं देखील होऊ शकतं. त्यामुळं एकूण शिफ्टिंग कर्व जो आहे तो बघताना निर्धारण स्थिती ई या ठिकाणी इक्विलिब्रियम जी झालेली सांगितली होती. P1 किंवा Q1 क्वांटिटी आणि P1 क्वांटिटी. P1 त्या ठिकाणी असणारी प्राइस आणि Q असणारी क्वांटिटी ही सप्लाय कर्व आणि डिमांड कर्व याला ती दर्शवलेली दिसून येते. OX आणि OY अक्षावर प्राइस आणि त्या ठिकाणी क्वांटिटी OX वरती दर्शवलेली आहे. त्याचा समतोल जो झालेला आहे तो ई या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे एवढी स्थिती असताना एकूण अर्थव्यवस्थेत ही कशा पद्धतीनं वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला वक्र जे आहेत ते डावीकडं किंवा उजवीकडं, डावीकडून उजवीकडं उतरता वक्र तर दिसलेला आहे. डिमांड किंवा त्या ठिकाणी मागणीचा वक्र जो आहे तो म्हणजे तो कर्व जर वरच्या बाजूला स्थानांतरित असेल म्हणजे O किंवा 0 अंशाच्या वरच्या बाजूला जेवढा जास्त असेल तेवढा त्या ठिकाणी सप्लाय साईड ही झालेली दिसते किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात बदल घडून आलेले दिसतात. त्यामुळं अ शिफ्ट इन डिमांड कर्व, द सप्लाय कर्व रिमेनिंग अनचेंज विल अफेक्ट द इक्विलिब्रियम किंवा प्राइस अँड इक्विलिब्रियम क्वांटिटी ॲज शो इन फिगर्स. त्याच्या किमतीच्या अनुषंगाने त्याच्यात बदल झालेले दिसून येतील. त्यामुळे मागणीतील बदलाचे परिणाम आणि समतोलवर पुरवठा किंवा तुलनात्मक टॅक्सेशन ही पद्धतीमध्ये आपण समतोल बिंदू हा गाठलेला दिसून येतो किंवा त्याच्या स्थितीपासून ही सुरुवात केलेली स्थिती
ही नवीन समतोल स्थिती आहे ती निर्धारित करता येऊ शकते का, त्याच्या मुळाशी काय असू शकतो, त्या बाबीवरती हा इक्विलिब्रियम किंवा तो समतोल जो आहे तो E1 या ठिकाणी झालेला आहे. E2 आहे, E3 आहे. हा जो समतोल बिंदू दाखवलेला आहे तो सप्लाय कर्वच्या अनुषंगाने DD1, DD2, DD3 हे जे कर्व दाखवलेले आहेत, DD2 पेक्षा जास्त जी डिमांड आहे किंवा मागणी जी आहे ते DD3 या ठिकाणी दिसून येते. DD1 ला दोन्हीचा समतोल दाखवलेला आहे. DD2 आणि DD3च्या अनुषंगाने किंवा हा एकूण मागणी वक्र, पुरवठा वक्र हा डावीकडून उजवीकडे उतरत असताना त्याचं कारणही असं आहे की त्याची प्राइस जे आहे ते प्राइस जेवढी कमी कमी होईल त्या पद्धतीनं पुरवठा देखील तशा पद्धतीनं जरी आहे त्या स्थितीत असला किंवा त्याच्यातले बदल जरी दिसत असले तरी मागणीच्या अनुषंगाने विचार करता, किमतीच्या अनुषंगाने विचार करता त्याच्यामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत किंवा बदललेल्या स्थितीत यात बदल घडून येत आहेत अशी स्थिती आहे. त्यामुळे मागणीतील बदलाचे परिणाम आणि समतोलवर पुरवठा किंवा तुलनात्मक स्टॅटिस्टिक स्थिती ही आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळत असलेली दिसते. यातला सेप्टिंग पार्ट जो आहे तो सप्लायच्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण पाहतो, जसं डिमांड पाहिलं तशा पद्धतीनं हा डिमांड कर्व जो आहे तो कॉन्स्टंट असताना, स्थिर असताना त्याचा E1 या ठिकाणी इक्विलिब्रियम झालेला आहे आणि सप्लायमध्ये SS1 किंवा हा जो पुरवठा वक्र जो आहे तो 1 तो मध्यभागातून गेलेला असल्यामुळं त्याचा समतोल त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर SS3 किंवा SS2 हा वक्र जास्त समाधान दाखवणार आहे. SS3 हा खालच्या बाजूला असल्यामुळं निश्चितपणे त्याच्यातून मिळणारा पुरवठा हा कमी असणार आहे, कारण सुरुवातीच्या टप्प्यात तर अगदी नसण्यासारखंच, कारण Q2 एवढा त्या ठिकाणचा सप्लाय किंवा पुरवठा आहे आणि हा Q2 वरून Q1 पर्यंत आला, त्या ठिकाणी समतोल गाठण्याचा प्रयत्न केला, परंतु Q3ला आणखी त्याचा पुरवठा जो आहे तो कमी झालेला दिसतोय. म्हणजे त्या किमतीला किंवा त्याची किंमत जी आहे ती P2 पासून P1 पर्यंत आलेली आहे आणि P3 पर्यंत आणखी कमी झालेली दिसून येते. त्यामुळे SS3 हा जो पुरवठ्याचा वक्र आहे तो तितकासा फायदेशीर नसून SS2 हा वक्र जो आहे तो जास्त फायद्याचा आहे किंवा जास्त उत्पादन मिळवून देणार आपल्याला आहे अशी स्थिती दिसून येते. SS1 या वक्राच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला E1 या ठिकाणी समतोल बिंदू गाठलेला आहे. या SS1 समतोल बिंदूला अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं अत्यंत महत्व आहे. त्याचा इक्विलिब्रियम जो आहे तो समतोल गाठत असतानाची स्थिती आपल्याला पाहता येते. एकाच वेळी शिफ्ट झालेली जी स्थिती असते ती कशा पद्धतीने असू शकते, मागणी आणि पुरवठा या दोन्ही वक्र जो आहे तो एकाच वेळी बदलतात किंवा त्या बदललेल्या स्थितीत होणारे बदल हे देखील महत्त्वाचे आहेत, ते विचारात घेतले जातात. त्याप्रमाणे एकत्रित त्याचा परिणाम जो आहे तो जाणवतो. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यातील बदलाचा सापेक्ष बदलातून असणारा संबंध हा विचारात घ्यावा लागतो. अभ्यासकाने त्याच्यावर अभ्यास किंवा अध्ययन करणं हे अत्यंत अपेक्षित आहे. विविध परिणामाचा थोडक्यात जर विचार केला तर त्या अनुषंगाने त्याचा मागणी वक्र हा उजवीकडे शिफ्ट होत असताना किंवा पुरवठा वक्र हा उजवीकडे शिफ्ट होत असताना तशा पद्धतीने त्याच्यातले होणारे बदल हे अपेक्षित असतात. त्या अनुषंगाने किती बदल होतील, कशा पद्धतीने बदल होतील ते जर पाहिले तर आपल्याला निश्चितपणे अर्थव्यवस्थेची मागणी देखील समजू शकते. परंतु सूक्ष्म घटकात एखादं उत्पादन, एखादी स्थितीचा अभ्यास हा निश्चितपणे केला जातो. समग्र पातळीवरती सर्वांकडूनच अशा पद्धतीने जर घडलं तर त्याचा विपरीत परिणाम हा अनुभवायला मिळतो. त्यामुळं चांगला परिणाम असेल, चांगल्या बाबी जर सर्वांनी केल्या तर निश्चित फायदा होईल. पण बचत करणं, जसं की आपण मायक्रो इकॉनॉमिकच्या दृष्टीनं व्यक्तीनं बचत करणं हे फायदेशीर असू शकतं, परंतु सर्व समाजाने जर बचत केली तर त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो. कारण अर्थव्यवस्थेत जर सर्वांनी बचत केली तर मागणी करणारा घटक कमी होईल, एकूण मागणी कमी होईल. एकूण मागणी कमी झाल्यामुळं अर्थव्यवस्थेत ती स्थिती जी आहे ती सतत राहणार नाही, त्याच्यात बदल होईल. कालांतराने ही मागणी घटल्यामुळं आणि त्यातून होणारे दुष्परिणाम म्हणजे उद्योगाची मागणी, त्या वस्तूची मागणी घटल्यामुळं उद्योग संस्थेला उत्पादनाचे जे घटक असतात भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या घटकांची मागणी ही कमी होईल. आणि ही मागणी कमी झाल्यामुळं भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजकाची मागणी जर किंवा त्यांना असणारी डिमांड जी आहे ती कमी झाल्यामुळं खंड, वेतन, व्याज आणि नफा हे त्यांचे मोबदले त्यांना मिळणार नाहीत. त्यामुळं त्यांच्यावरती बेकारी, दारिद्र्य
ही जी अवस्था आहे, बेरोजगारीची स्थिती ही निश्चितपणे उडवली जाईल आणि त्यांची बेरोजगारी म्हणजेच अर्थव्यवस्थेतील एकूण आणखी मागणी कमी होत जाणार. म्हणजे नोकरदार वर्ग असेल, उद्योजक वर्ग असेल, त्यांनी त्यांच्या मागण्या जर कमी केल्या, तर अर्थव्यवस्थेतल्या अनेक वस्तू, उत्पादनं ही पडून राहतील किंवा आहे तसे राहतील आणि त्यामुळं त्याचा विपरीत होणारा परिणाम हा अर्थव्यवस्थेवर निश्चितपणे होऊ शकतो. विविध परिणामांचा थोडक्यात सारांश किंवा खालीलप्रमाणे जर पाहिलं, तर याच्यात सार दिला जाऊ शकतो. जेव्हा मागणी आणि पुरवठा यापैकी एक वक्र जो आहे तो बदलतो, तेव्हा दोन्ही किमतीवर त्याचा परिणाम होतो. त्या किमतीचा अर्थव्यवस्थेवर एकूण झालेला परिणाम हा देखील त्याच्यात विचारात घ्यावा लागतो. याला समतोल निर्धारण करताना गणितीय मेथड देखील आकडेवारीच्या सहाय्यानं समजून घेणं किंवा संख्यात्मक उदाहरणं घेणं हे अपेक्षित असतं. त्या अनुषंगानं जेवढी मागणी वाढत जाईल त्या पद्धतीनुसार त्याच्या किमती जर वाढल्या तर मागणी ही तशा पद्धतीने वाढणार नाही किंवा ग्राहक तशी मागणी त्याची करणार नाही. त्यामुळे ग्राहकाने कोणत्या स्थितीला, कोणत्या परिस्थितीत मागणी करणं अपेक्षित आहे हे डिपेंड त्या ग्राहकाच्या इच्छा आणि आर्थिक पाठबळ हे दोन्ही असणं अपेक्षित आहे आणि त्याच्यातून उपयोगिता असली तरच तो मागणी करू शकतो, अन्यथा मागणी करणार नाही. त्यामुळे ग्राहकाची मागणी ही समतोलाला जाणं, अर्थव्यवस्था समतोलावस्थेत आणणं हे वेगवेगळ्या घटकावरती अवलंबून असतं. त्याच्यासाठी उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगाने सरकार आपलं शिधावार वाटपाच्या अनुषंगाने असतील, वेगवेगळ्या सबसिडीज देण्याच्या अनुषंगाने असेल, प्रयत्न करत असतं. परंतु त्यातूनही व्यक्तीच्या गरजा ह्या अमर्याद स्वरूपाच्या असतात. त्यामुळे त्यांची मागणी ही वेगवेगळ्या घटकाची असते, कमतरता जाणवत असते. त्यामुळं असणारी स्थिती ही सुस्थिती आहे असं म्हणता येत नाही. परंतु युद्धजन्य काळ असेल किंवा इतर कोविडसारखी पॅन्डेमिक स्थिती आपण अनुभवली आता, या स्थितीपेक्षा बिकट स्थिती ज्या वेळेला निर्माण होते, भूकंप येतात, त्यावेळेला देखील सरकारला त्या ठिकाणी मदत करावी लागते. त्यामुळे सरकारकडून हा सूक्ष्म किंवा अल्प कालावधीसाठी समाजोपयोगी योजना राबवणं, त्याच्यातून समाजाला फायदा देणं, त्याच्यातून वेगवेगळी सोयीसुविधा उपलब्ध करून देणं, मूलभूत गरजा ज्या आहेत अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, या गरजा तरी आपल्याला सरकार म्हणून पूर्ण करता येऊ शकतात का? या दृष्टीने सरकार त्या राज्यातला असेल, देशाचा असेल, त्या ठिकाणचा असेल किंवा कुटुंब प्रमुख आणि नेहमी आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेत असतो, त्या पद्धतीनं हा सूक्ष्म घटकाचा विचार करता, मायक्रो घटकाचा विचार करता फायदेशीर आहे. प्रॉफिट मिळवणं हा सरकारच्या दृष्टीने फार महत्त्वाचा भाग नसतो, परंतु सर्वांपर्यंत सुविधा देणं, मग त्याच्यातून अतिरिक्त असणारा वाटा जो आहे तो सरकार कर रूपाने काढून घेतं आणि तो इतरांना वितरित करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत असतं. कन्क्लुजनच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो, सारांशामध्ये आपण ज्यावेळेला पाहतो, त्यावेळेला मागणी आणि पुरवठ्याची मूलभूत तत्वे ही प्रासंगिकतेच्या किंवा प्रशंसा करण्यास सक्षम करतात. दैनंदिन जीवनात, अर्थशास्त्रात बाजारभाव हा एका टप्प्यावर निर्धारित केला जातो आणि केलेले प्रमाण हे पुरवठा केलेल्या प्रमाणासारखे हे निश्चितपणे असते. त्यात काही बदल हे अपेक्षित असतात. मागणीची जी वैशिष्ट्ये आहेत आणि पुरवठा ह्या एका परिस्थितीपासून दुसऱ्या परिस्थितीत आणि एका बाजारपेठेतून भिन्न असू शकतो. दुसरा बाजार शक्ती जो आहे तो किंवा त्याचा कालावधी जो आहे तो तशा पद्धतीने बदलतो. त्यामुळं किमती आणि प्रमाण किंवा प्रभावित करतात. वेळ याच्यामध्ये स्थिती जी आहे ती बदलते. प्रक्रियेद्वारे मार्शल हा किंवा मार्शलचा नियम देखील त्या अनुषंगाने मांडलेला आहे. तो कशा पद्धतीने आहे किंवा त्याच्यातली स्थिती कशी आहे ते आपल्याला लोकसंख्येच्या नियमाच्या अनुषंगाने असेल, मागणी आणि पुरवठा याच्यातल्या समतोलाच्या अनुषंगाने असेल, ती कशी स्थिती आहे ती सुस्थितीच्या दृष्टीनं प्रयत्न होऊ शकतो. मागणी पुरवठ्यात समतोल घडवून आणणारा घटक हा किंमत आहे, हे निश्चितपणे लक्ष ठेवणं अपेक्षित आहे. किमतीतल्या बदलाप्रमाणे मागणी आणि पुरवठा याच्यात देखील बदल होऊ शकतो. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.